चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची 11 फेब्रुवारी 2026 पासून चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस भरती 2024 ते 25 ची प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाली आहे। 215 रिक्त पदांसाठी ही भरती होत असून यात पारदर्शकता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला जात आहे। चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे। या भरतीसाठी एकूण 20,683 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत। यामध्ये 14,607 पुरुष, 6,074 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे। विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अत्याधुनिक RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप्सचा वापर धावण्याच्या चाचणीसाठी केला जात आहे। तसेच उमेदवारांची उंची अचूक मोजण्यासाठी लेझर तंत्रज्ञानाचा वापर होत आहे। भरती प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी 1 पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 18 पोलीस निरीक्षक आणि 391 अंमलदारांसह एकूण 68 अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात आहेत। संपूर्ण मैदानावर CCTV कॅमेरे आणि व्हिडिओग्राफर्सची करडी नजर आहे। भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचा कोणताही नातेवाईक या भरतीत उमेदवार नाही असे हमीपत्रही लिहून घेण्यात आले आहे। पोलीस प्रशासनाने उमेदवारांना सतर्क केले आहे की त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये। ही भरती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे। तसेच शारीरिक चाचणी दरम्यान कोणत्याही मादक किंवा उत्तेजक पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती 2024-25 च्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। फेब्रुवारी 11 पासून आमच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। ते प्रत्येक दिवशी आम्ही उमेदवारला पार्किंगसाठी आम्ही फुटबॉल ग्राउंड ठेवलेला आहे। तदनंतर आम्ही जे परेड ग्राउंडमध्ये जो फिजिकल टेस्ट घेणार आहे त्यासाठी आम्ही 4 वाजेपासून आम्ही एंट्री अलो करत आहे। तदनंतर अटेंडन्समध्ये त्यांच्या हॉल तिकीट, ॲप्लिकेशन आणि 2 फोटोज आणि आधार कार्ड, फक्त एवढं 4 विषय आम्ही चेक करत आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्शन झाल्यानंतर करत आहे। तो इमिडिएटली त्यांना आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या हाईट आणि छातीच्या मोजणी करत आहे। त्यामध्ये पास झाले तर त्यांचा चेस्ट नंबर वाटप होईल। नंतर चेस्ट नंबर वाटप झाल्यानंतर RFID रजिस्ट्रेशन, तो नवीन जे टेक्नॉलॉजी RFID टेक्नॉलॉजी वापरून आम्ही हे इव्हेंट घेत आहे। तो RFID रजिस्ट्रेशन नंतर आम्ही 10 लोकांचा एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्यांच्या 10 लोकांच्या डिटेलच्या इंचार्ज, एक अंमलदार डिटेल इंचार्ज ते सोबत राहतील आणि प्रत्येक 10 लोकांच्या 100 मीटर्स, नंतर 1600 मीटर्स, नंतर शॉर्टपुट, ते 3 इव्हेंट्स घेत आहे। आणि त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांच्या काही शंका असतील, अडचण असतील, ते अपील करू शकतात। तो SDPO कडे फर्स्ट अपील आहे, तदनंतर ॲडिशनल SP कडे सेकंड अपील आहे। तो आतापर्यंत बरेच लोक जे अपील केलेलं आहे त्यांना आम्ही पर्सनली 100 मीटर्समध्ये जास्त अपील येत आहे। त्यांना आम्ही CCTV मध्ये पण दाखवलेलं आहे की कधी त्यांच्या रनिंग सुरू झाला आणि कधी संपलेला आहे। तो सर्वांना सॅटिस्फाय झालेला आहे। बट बाहेर असा चर्चा आहे की कमी मार्क्स येत आहे म्हणून। तो जे लोक तुम्हाला काही अडचण असतील इव्हेंट झाल्यानंतर लगेच तुम्ही स्वतः बघू शकतात आणि काही माणूस इंटरफेरन्स नाही आहे, काही कर्मचारी इंटरफेअर करणे, पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून मी ट्रान्सपरंट पद्धतीमध्ये भरती घेत आहे। त्यासाठी तुम्ही पण सहकार्य करावे। धन्यवाद।